राजकारणात टायमिंगचं खूप महत्त्व असतं आणि हे टायमिंग साधण्यात धनंजय मुंडे यांना तरवेज मानलं जातं। गेल्या 250 दिवसांपासून शांत बसलेले धनंजय मुंडे आज एकदम आक्रमक अवतारात दिसले आणि दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून त्यांनी दोन मोठ्या नावांना अंगावर घेतलं। ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांना। एकेकाळी सोबत मंचावर बसणारे, हसत खेळत कार्यकर्त्यांना संदेश देणारे हे चेहरे आज एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी झाले आहेत। विशेष म्हणजे मागील दसरा मेळाव्यात याच व्यासपीठावर सुरेश धस आणि मुंडे एकत्र दिसले होते, पण यंदा सुरेश धस गायब होते आणि हेच मुंडेंनी मुद्दाम अधोरेखित करत धस आणि जरांगे या दोघांना थेट टार्गेट केलं। माझा गुन्हा नसताना देखील मला शिक्षा भोगावी लागली या वक्तव्यानं मुंडेंनी स्वतःच्या वेदना उघड केल्या, पण पुढे एक एक वाक्य रोखठोक इशारात बदलत गेलं। मुंडेंचं भाषण केवळ दसरा मेळाव्यासाठी नव्हतं, ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांचं रणशिंग होतं आणि या रणशिंगात स्पष्ट दिसतंय बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहणार आहे। नेमकं धनंजय मुंडेंनी दसरा मेळाव्यात काय म्हणाले तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। भगवान भक्तिगडावर दसरा मेळावा म्हणजे मुंडे कुटुंबियांची ताकद दाखवण्याचं व्यासपीठ। अनेक वर्ष या मेळाव्यानं राज्याच्या राजकारणात चर्चेची ठिणगी पेटवली आहे, पण यंदाचा दसरा मेळावा वेगळाच होता, कारण 250 दिवसांपासून गप्प असलेले आमदार धनंजय मुंडे अखेर बोलले आणि बोलले ते थेट भिडणाऱ्या भाषेमध्ये। मुंडेंनी व्यासपीठावरून सुरुवात केली आपल्या वेदनांनी। माझा गुन्हा नसताना देखील मला सगळं भोगावं लागलं असं सांगताना त्यांच्या आवाजातली ती सल स्पष्टपणे जाणवत होती। मंत्रिपद गमावण्यामागे नेमकं कोण होते हा प्रश्न ते टाळत नाहीत, उलट त्यांनी सरळ बोट दाखवली, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांच्याकडे। 2024च्या दसरा मेळाव्यात धस, मेघना बोर्डीकर, सुजय विखे, शिवाजीराव कर्डिले असे अनेक नेते उपस्थित होते, पण यंदा सुरेश धस दिसलेच नाही। ही संधी साधून मुंडेंनी चिमटा काढला। ते म्हणाले, मागच्या मेळाव्यातले चेहरे आता दिसत नाहीत, निवडणुका नाहीत असं वाटतंय बहुतेक, पण एक लक्षात ठेवा, भगवान बाबांच्या भक्तांना कोणी संपवू पाहिलं तर त्यांना 10 जन्म लागले तरी जमणार नाही। जरी त्यांनी नाव घेतलं नाही तरी बोट सरळ धस यांच्याकडेच होता। धस यांच्या बरोबरच मनोज जरांगे पाटील यांच्यावरही मुंडेंनी थेट हल्ला चढवला। कारण स्पष्ट आहे, जरांगे यांच्या आंदोलनातूनच मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आणि त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं। जरांगे यांनी बीड जिल्ह्यातूनच मोठं आंदोलन उभं केलं, धस यांनी त्याला थेट पाठिंबा दिला, त्यामुळे मुंडेंना दोघेही एकाच वेळी प्रतिस्पर्धी ठरले। एकेकाळी सुरेश धस आणि मुंडे कुटुंबीय यांच्यातील नातं अतिशय जवळचं होतं। पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांचं राजकीय जिव्हाळ्याचं नातं सगळ्यांना माहिती आहे, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे। सुरेश धस यांनी जरांगे यांच्यासोबत व्यासपीठ शेअर केलं, न्याय मोर्चे काढले आणि सरळ मुंडेंच्याच विरोधात उभे राहिले। मुंडेंचं मंत्रिपद गेलं आणि त्यांना वाटतंय या दोघांचाच यामध्ये हात आहे, म्हणूनच त्यांनी या दसरा मेळाव्यात रोखठोक भूमिका घेत आपल्या भाषेतून त्यांचा हिशोब चुकता केला। पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात गेल्या वर्षी असलेले अनेक चेहरे यंदा दिसले नाहीत, त्यात प्रामुख्यानं सुरेश धस हे सर्वात ठळक नाव होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी जरी धस यांच्याशी कौटुंबिक नात्याचा उल्लेख केला तरी आता दोघांमध्ये अंतर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे सुरेश धस हळूहळू मुंडे परिवारांपासून दूर सरकले। मुंडेंनी या दसरा मेळाव्यातून दोन स्पष्ट संदेश दिले। एक म्हणजे 250 दिवसांनी भाषण करताना त्यांनी स्वतःची ताकद दाखवली, त्याचबरोबर आता मी गप्प बसणार नाही असंही त्यांनी यावेळेला अधोरेखित केलं। दुसरं कारण म्हणजे सुरेश धस आणि जरांगे विरोधी लढाई आता येणाऱ्या निवडणुकात मुंडेंचा मुख्य टार्गेट हे दोनच नेते असणार आहेत, यात कुठलीही शंका नाही। बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पेटलाय। यात मुंडेंचा परिवार मध्यभागी आहे, कारण पंकजा मुंडे मराठा समाजाला भिडणारी भूमिका घेतात, तर धनंजय मुंडे ओबीसीतून आलेले नेते म्हणून वेगळ्या भूमिकेत असतात। आता धस यांनी जरांगे यांच्या सोबत जाऊन मुंडेंना लक्ष केल्यानं हा संघर्ष आणखीन तीव्र होणार हे मात्र स्पष्ट आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या डोळ्यांसमोर आहेत।
मुंडेंनी या मेळाव्यातून स्पष्ट संदेश दिला, मी अजून खेळात आहे, माझ्या कार्यकर्त्यांची ताकद अजून कायम आहे. त्यांचा आवाज जितका आक्रमक होता तितका संदेशही थेट होता. ते म्हणजे माझ्या विरोधात कट करणाऱ्यांनी लक्षात ठेवा, मुंडेंच्या कार्यकर्त्यांना संपवणं शक्य नाही. धनंजय मुंडे यांचा दसरा मेळाव्यातून उमटलेला आवाज हा फक्त व्यासपीठावरचा भाषणाचा गजर नाही, तर तो येणाऱ्या निवडणुकांचा बिगुल आहे. ज्यांनी मुंडेंना एकटं पाडलं, ज्यांनी त्यांचं मंत्रिपद हिसकावून घेतलं, त्यांनाच आज मुंडेंनी टायमिंग साधून अंगावर घेतलं. मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस हे दोघे देखील आता धनंजय मुंडेंच्या रडारवर आहेत. आगामी निवडणुका केवळ विकास कामांवर लढवल्या जाणार नाहीत, तर मराठा विरुद्ध ओबीसी अशा नव्या समीकरणावर पेटणार आहेत. मुंडेंनी स्पष्ट केलं, ते आता गप्प बसणार नाहीत आणि त्यांची ही आक्रमकता पाहता बीड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा भडकणार हे मात्र नक्की. मुंडेंनी दिलेला इशारा हा केवळ सुरुवात आहे. खरा खेळ निवडणुकीत दिसेलच. म्हणजेच पुढील काही महिने बीड जिल्ह्यातील राजकारण हे धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस आणि जरांगे पाटील असं त्रिकोणी युद्ध होणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. मात्र या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. अच्छा, सत्य. संपर्क 9595727107.